नमस्कार मैत्रिणींनो. तर आज सकाळी सकाळीच व्हिडिओ बनवायचे ठरवले, कारण की डायबिटीजमुळं किती परेशानी होते हे मी तुम्हाला म्हणजे सांगत आहे की माझं काय काय रुटीन चालू आहे. तर मी आज सकाळी फिरायला गेले होते. येताना कडुलिंबाची 7 पानं आणली होती आणि ती 7 पानं चगळून खाल्ली. चगळून खाल्ल्याच्या नंतर आता म्हणजे घरातली काही थोडी बहुत कामं होती ती केलेली आहेत मी. आणि आता माझी नाश्त्याची वेळ झालेली आहे. सकाळचे 10 वाजत आहेत. तर नाश्त्यामध्ये मी आज काय घेत आहे, तर मी आज नाश्त्यामध्ये सकाळी सकाळी आता हे सलाद घेत आहे. म्हणजे काकडी आहे आणि दुसरं म्हणजे आता ही मी खीर समजा, ही खीर समजा किंवा आंबील समजा मी गव्हाची केलेली आहे. तर हे अगदी पौष्टिक आहे. आपण आता काय बाहेरचं म्हणजे जास्त प्रमाणात आपण खाऊ शकत नाही. आणि कसं आहे की डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की पोहे आणि भात आणि म्हणजे अन्न हे कमी प्रमाणात घ्या असं सांगितलेलं आहे. अगदी टाळायला सुद्धा सांगितलेलं आहे भात. पण कसं आहे की भाताची जास्त सवय आहे. आता कसं आम्ही दक्षिण भारतात आल्यासारखे येतो, म्हणजे दक्षिण भारतामधल्या लोकांना भाताशिवाय जमतच नाही. तर आज मी म्हणजे सुरुवात केलेली आहे कडुलिंबाच्या पानानं आजची सुरुवात. आणि तसं म्हणायचं म्हणलं तर मी आत्तापर्यंत कुठल्याही झाडाचा पाला न खाता ठेवलेला नाही असं म्हणलं तरी चालते. कढीपत्ता खाल्ला, सीताफळाची पानं खाल्ली, आंब्याची पानं खाल्ली, ओव्याची पानं, सोपाची पानं, तुळशीची पानं, असं म्हणजे सगळ्यांचं म्हणजे असं जे जे कोणी काय काय सांगितलं ते ते पानं खाल्लेली आहेत. मलाच आठवत नाहीत की मी कोणकोणती पानं खाल्ली असेल. गुळवेल खाल्ली आणि जे कोणी सांगतील ते म्हणजे अगदी शेळीसारखं, म्हणजे शेळीनं तरी कमी झाडाची पालं खाल्ली असेल, पण मी तेवढ्यापेक्षा जास्तचे पाले हे खाल्लेले आहेत या डायबिटीजला भिवून. आणि आता एक कडुलिंबाचा पाला शिल्लक होता, तो मी आज सुरुवात केलेला आहे. आता कडुलिंबाचा पाला तर कडूच राहणार आहे. पण कसं आहे, आता हे सगळे पाले खायची सवय झाल्यामुळे मला कडुलिंबाचा पाला खाल्ल्यावर एवढं जास्त काही असं म्हणजे कडू फील झालं नाही. कारण जीवनच इतकं कडवट आहे माझं की त्यामुळं मला त्या कडुलिंबाचा कडूपणा जाणवलाच नाही आहे. कारण प्रत्येक माणसाचं आयुष्य हे कडवटच असतं. त्याला कधीच म्हणजे असं गोडवा नसतो त्या आयुष्यामध्ये. वाटतं माणसाला तात्पुरतं कधीतरी काहीतरी सुख आलं का, अरे गड्या आपल्या जीवनामध्ये खूप मोठा गोडवा आहे. पण असं काहीच नाही आहे. सगळं मिश्रित असं आयुष्य आहे. गोड, तिखट, आंबट आणि कडू सगळंच म्हणजे आयुष्यामध्ये आहे. अगदी तसंच मी सगळ्या झाडाची पानं खाल्लेली आहे. आणि तेवढं खाऊनही माझा शुगर म्हणजे नियंत्रणात कधी राहतो, कधी वाढतो. म्हणजे टेन्शनची मात्रा जास्त झाल्यावर डायबिटीज हे वाढतंच. आता असं वाटतं की माझ्यासारख्याला टेन्शन काय आहे असं प्रत्येकालाच वाटतं. हिला काय टेन्शन असणार आहे, असं म्हणजे मुलगा चांगला आहे, नवरा चांगला आहे, सगळं चांगलं आहे, आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे, ह्या सगळ्या गोष्टी लोकांना दिसतात की हिचं सगळं चांगलं आहे. पण काही गोष्टी अशा असतात की माणसाच्या मनाला काहीतरी त्रास देऊन जातात, अशाही काही असतात. आणि काही वेळेला कसं शारीरिक आजारामुळं माणूस खचून गेलेला असतं. त्या आजारानं खचून जाऊन हे ज्या बिमाऱ्या होतात त्या बिमाऱ्यांमध्ये टेन्शन तर येणार. टेन्शन आल्यावर प्रत्येक बिमारी वाढते. डायबिटीजला बदनाम करून चालणार नाही आहे. तर कुणाचं थायरॉईड वाढतं, कुणाचं BP वाढतं, कुणाचं शुगर वाढतं, ज्याच्याकडे जे आहे ते वाढतं म्हणल्यासारखं आहे. तर त्यासाठी आपण आजारालाही जास्त दोष देऊ नये. आपल्याला त्याच्यासोबतच जगायचं आहे. कारण तो एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू आपण एकदा आणली का आणली, तिथल्या आपल्याला सांभाळावंच लागणार आहे म्हणल्यासारखं. तसं आयुष्यामध्ये पण आता ह्या आजारपणाला आपण आणलेलं आहे तर यांना सांभाळावं लागणार आहे. आता एक जण मला म्हटले की ताई तुमचे गुडघे कसे आहेत, दुखतात का? बाबा म्हणलं आता गुडघ्याची बुराई करून काय करू, म्हणलं मला त्याच्यासोबतच जगायचं आहे आणि त्याच्यासोबतच चालायचं आहे. आता ते दुखले काय आणि कसं झाले काय, आता त्याला तर मला सांभाळावंच लागणार आहे आणि मला त्याला सांभाळावं लागेल, त्याला मला सांभाळावं लागेल, असं चालणार आहे. तर आता कसं आहे, प्रत्येकाचं म्हणजे चांगल्या माणसाचं गुणगान करा, वाईटाचे काहीतरी
निंदा करा, अशा गोष्टी चालतात. तसं प्रत्येक गोष्ट आहे जीवनामध्ये. तर जीवन हे असं संमिश्रित जीवन आहे. कडू, गोड, आंबट या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता मी आता सकाळी सकाळी आता हे म्हणजे काकडीपासून आता सुरुवात करते नाश्त्याला. आता थोडीशी काकडी आणि ही जी खीर केलेली आहे, सपक खीर आहे गव्हाची, तर आता ती खाणार आहे मी. तर डायबिटीज असणाऱ्याने टेन्शन न घेता जगावं असं मी सांगते. पण कसं आहे, टेन्शनशिवाय तर जीवनच नाही. आणि टेन्शननं सगळ्या बिमाऱ्या वाढतात. तरी माझ्या आता बऱ्याच प्रमाणामध्ये बिमाऱ्या कमी झालेल्या आहेत. ॲसिडिटीचा त्रास कमी झाला आहे, वजन कमी झालेलं आहे आणि थोडंसं शुगर वाढलेली आहे. म्हणजे आत्ता या आठवड्यामध्ये. तसं शुगर पण माझी नियंत्रणात राहते. पण सगळ्यांना एकच सांगायचं आहे की जो कोणी काही सांगेल, म्हणजे कुठलंही औषध सांगेल, ते आपण लगेच घ्यायला सुरू करतो. अगदी तसंच झालेलं आहे. आज मी शेवटचं जे औषध होतं म्हणजे कडुलिंबाची पालं, ती आजपासून मी सुरुवात केलेली आहे. माहिती नाही आता त्याचा रिझल्ट काय येईल. तर मी 8 दिवसानं परत तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवणार आहे आणि त्यामध्ये मी म्हणजे ते कसं आहे आणि किती म्हणजे प्रभाव पडला हे मी सांगणार आहे. तर हे सगळं करत असताना माझी ही थोडीशी खीर थंड झालेली आहे. खूप सुंदर लागत आहे. सपक जरी असली तरी खूप छान लागत आहे. कारण मी या खिरीमध्ये थोडेसे बदाम, काजू आणि थोडंसं तूप टाकलेलं आहे. म्हणजे त्याच्यामुळं याची चव अगदी अप्रतिम अशी चव आलेली आहे. आणि डायबिटीजच्या पेशंटला असं सपक खायला बिलकुल आवडत नाही. कारण कसं असते की ज्याच्याकडे जे असतं ते गोड लागत नाही म्हणल्यासारखं आहे. पूर्वी मला गोड आवडत नव्हतं, पण जसं डायबिटीज झालं आणि खाऊ नका म्हणून सांगितलं तसं मला खायची इच्छा फारच होते. पण मी खात नाही. त्यातल्या त्यात कधीमधी खाते म्हणा. अगदी सोडून तरी काय करणार. आपल्याला BP आहे, शुगर आहे, ह्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. आणि जर समजा आपण शुगरचे पथ्य करत आहोत, साखर खात नाही, गोड खात नाही, अशा सगळ्या गोष्टी करत आहोत आणि एखाद्या दिवशी हार्ट अटॅक आला आणि आपण गेल्या, तर मग आपल्या ह्या पथ्याचा काही फायदा होणार आहे का? म्हणून कधीमधी गोड पण खात चला. असं म्हणत नाही की एकदम जास्त खावा, पण अगदी सोडूही नका. की जीवनामध्ये सगळ्यात चवीचा आस्वाद घेत चला. आणि कसं आहे, माणसाचा जन्म आहे. आता माणसाच्या जन्मामध्ये सगळे पदार्थ खायला भेटतात, करून पण खाता येतात आवडीचे. पण पुढचा जन्म कशाचा भेटेल माहिती नाही ना. घासपूस खायचा, जनावराचा जन्म भेटला, गाईचा किंवा कुठल्याही पशुपक्ष्याचा, तर आपल्या हातचं काय राहणार आहे. आपल्याला जे मिळेल तेच खावं लागणार आहे ना. म्हणून हा असा दुर्लभ असा मनुष्य देह मिळालेला आहे, मनुष्याचा जन्म मिळालेला आहे. याचं सार्थक करा, चांगली कामं करा, समाजसेवा करा, कुणाला लुबाडू नका, कुणाची चुगली करू नका. या सगळ्या गोष्टी करा. याच्यातच तुमची देवपूजा आहे. भलीमोठी देवपूजा करा आणि लोकांना लुबाडा किंवा त्यांना परेशान करा. असं जर केलात तर तुमची ती देवपूजा सक्सेसफुल होणार नाही. तर त्यासाठी जर तुम्हाला देवपूजा करायची आहे, देवाला प्रसन्न करायचं आहे, तर सत्य म्हणजे खरं बोला, चांगलं वागा आणि गोरगरिबाची मदत करा, आडल्या निडल्याची मदत करा. आणि कसं आहे की आडले निडले कोण आहेत हे सुद्धा कळणं खूप कठीण झालेलं आहे. कोणी लोक आपल्याकडं समजा मदतीसाठी येतात, मदतीला आलं तेव्हा खूप गोड गोड बोलतात आणि आपल्याकडून मदत करून घेतात. पण जेव्हा आपल्याला ती परतफेड करायची त्यांना वेळ येते, तेव्हा ते उलटं सुद्धा बोलतात आणि ओळख नसल्यासारखे करतात, तिरस्कार करतात. अशा सगळ्या गोष्टी होतात. तर या सगळ्या गोष्टीचा आपल्याला सामना करावाच लागतो. जीवनामध्ये कोणीतरी आपल्याला अशी भेटतातच. तर एवढं वाईट वाटून घ्यायचं नाही. समजा आपल्याला एखाद्यानं लुबाडलं तरी टेन्शन घ्यायचं नाही. तो लुबाडला ना, तो पुढच्या जन्मामध्ये आपल्याला तो भरपाई करून देणार आहे. तर तुम्ही असं समजा की त्या लुबाडणाऱ्याच्या विषयी की आपण पुढच्या जन्मासाठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि तो आपल्याला जो बी कोणी आपल्याला बुडवेल, तो व्यक्ती असो, स्त्री असो, पुरुष असो, कोणी असो, पुढच्या जन्मात भेटणार आहे आणि आपल्याला तो भरपाई करून देणार आहे. असंच समजून आपण मस्त आनंदात जगायचं. ज्यानं बुडवलं त्यालाही आनंदात जगू द्यायचं आणि आपणही आनंदात राहायचं. आणि आपल्याला एवढंच सांगायचं आहे मला की जी बी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदाने जगा. आणि खूप काही म्हणजे शिकण्यासारखं आहे मानवजन्मामध्ये. आणि मानवजन्माचं सार्थक कशामध्ये आहे हे साधुसंत सगळेच सांगत असतात. प्रेमानंद महाराज म्हणतात की नामजप करा, नामजप करण्यामध्येच खूप मोठं सामर्थ्य आहे, त्याच्यानंच मनुष्य तरून जातो असं सांगतात. आणि मी काही म्हणजे आध्यात्मिक
गुरु नाही किंवा अध्यात्मक हे सांगत नाही, पण एक मला प्रेमानंद महाराजांचं म्हणजे जे प्रवचन असतं ते मी ऐकत असते आणि त्याच्यामध्ये मला जो आनंद भेटतो आणि त्यांनी जे काय काय सांगितलेलं आहे ते अगदी खरं आहे. प्रेमानंद महाराज जे आहेत ते असे तोडगे सांगत नाहीत की हे करा, हे केल्यावर ते होईल, ते केल्यावर ते होईल. ते म्हणतात की प्रभू रामचंद्राच्या काळामध्ये लक्ष्मणाला जेव्हा शक्ती लागली तेव्हा हनुमंताला संजीवनी बुटी आणण्यासाठी पाठवलेलं होतं. तर हा देव होता, राम विष्णूचा अवतार होता, तर त्यांना काय म्हणजे छाछू करता आलं नसतं का? त्यांना जडीबुट्टीच का आणावी लागली? तर या सगळ्या गोष्टी समजून सांगतात प्रेमानंद महाराज की छाछू काही करता येत नाही आणि करणं योग्य नाही आहे. जे काही नियम आहे त्या नियमापर्यंत जगायचं. आजार पण आला तर डॉक्टरकडे जायचं, इलाज करायचं, औषधी घ्यायची आणि तंदुरुस्त राहायचं, अशा सगळ्या गोष्टी करायच्या. तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.